कत्तलखान्याकडे नेण्यात येणारी जनावरं रोखण्यात साने गुरुजी वसाहत परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना यश आलं। पंचगंगा नदी परिसरातील गायकवाड पुतळ्याजवळ ॲपे रिक्षातील 9 रेडकं आणि वासरांना पांजरपोळ संस्थेत दाखल करण्यात आलं। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दाखल करण्याचं काम सुरू होतं। कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहत परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते पंचगंगा नदी परिसरात गेले होते। दरम्यान एक 6 आसनी रिक्षा तिथून जात होती। त्यावेळी जनावरांच्या ओरडण्याचा आवाज या कार्यकर्त्यांच्या कानावर पडला। त्यांनी या रिक्षाचा पाठलाग करून स्वर्गीय संजय गायकवाड यांच्या पुतळ्याजवळ रिक्षा थांबवली। या ॲपे रिक्षात पोत्यात भरलेली 9 लहान रेडकं आणि वासरं आढळली। अर्जुन आंबी यांनी रिक्षा चालकाला या जनावरांबाबत विचारणा केली। रिक्षा चालकानं तिथून पलायन केलं। दरम्यान अर्जुन आंबी यांनी गजानन तोडकर, उदय भोसले यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना बोलावून घेतलं। त्यांच्या मदतीनं दुसऱ्या टेम्पोतून ही रेडकं आणि वासरं लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणली। त्यानंतर ही जनावरं पांजरपोळ संस्थेत सोडण्यात आली।